जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेचा पहिला टप्पा पार पडलाय। जम्मू काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाचे नेते सभा घेत आहेत। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। जम्मू काश्मीरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडलाय। आता दुसऱ्या टप्प्यातला प्रचार जोरदार चालू झालाय। या धर्तीवर इंजिनियर राशीद यांचं एक विधान चर्चेत आलंय। ते बारामुल्ला लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार असून त्यांचं मूळ नाव शेख अब्दुल राशीद असं आहे, पण ते जम्मू काश्मीरमध्ये इंजिनियर राशीद या नावाने प्रसिद्ध आहेत। जम्मू काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा ट्रेंड पाहता हे खासदार पूर्ण फॉर्ममध्ये दिसत आहेत। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय, ज्याची चर्चा काश्मीरसह संबंध देशात होतीये। शेख अब्दुल राशीद उर्फ इंजिनियर राशीद हे आवामी इत्तेहाद पार्टी म्हणजेच AIPचे प्रमुख आहेत। त्यांना टेरर फंडिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं आणि 2 ऑक्टोबर रोजी ते पुन्हा तुरुंगात जाणार आहेत। दिल्ली न्यायालयाने त्यांना निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी 22 दिवसांची मुदत दिली आहे। पहिल्या टप्प्यातील मतदानाचा वेग पाहता त्यांचा उत्साह अधिक असल्याचं दिसून येत आहे। त्या दरम्यान ते आपल्या सर्व विरोधकांवर राग काढतायत। यामध्ये उमर अब्दुल्ला, सज्जाद लोन आणि PM मोदी सर्वात आघाडीवर आहेत। इंजिनियर राशीद यांनी उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती तसेच सज्जाद लोन यांच्यावर आपला राग काढला आहे। हे नेते 6 महिन्यांसाठी तिहारला गेले असते तर कलम 370 हटवण्याची हिंमत पंतप्रधान मोदींना करता आली नसती असं ते म्हणाले। उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती तसेच सज्जाद लोन यांच्यावर ते दिल्लीचे एजंट असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे। इंजिनियर राशीद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात एक वक्तव्य केलं। त्याआधी एक संदर्भही त्यांनी दिला आहे, कारण इंजिनियर राशीद हे तुरुंगात होते आणि त्यांना निवडणुकीच्या काळात जरी सोडण्यात आलं असलं तरी ते म्हणतात त्यानुसार मला संसदेत प्रवेश दिला जाणार नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे। त्यामुळेच त्यांच्या सरकारची मला पुन्हा तुरुंगात टाकण्याची इच्छा आहे। मी काश्मीर प्रश्न 3 वर्षात सोडवू शकतो, पण त्यासाठी काश्मीरी जनतेने 20 ते 25 जागा निवडून द्याव्या लागतील। मला बळ द्या, मग मी मोदीजींना माझ्या तालावर नाचायला लावीन असंही त्यांनी म्हटलंय। आता अशा वक्तव्याने आणि विरोधकांचा समाचार राशीद यांनी घेतल्याने जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आल्याचं पाहायला मिळतंय। आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।